TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. सोनियाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही या कारंजा ग्रामपंचायत प्रीमियर लीग साठी. कारण एवढे टॅलेंटेड व्यक्ती आपल्या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, कारण सकाळपासून त्यांच्या नावाची आम्ही अनाउन्समेंट करत होतो, तर त्या व्यक्तींचं साक्षात दर्शन झालंय. पहिल्या षडात दीपक यावेळेस मात्र पुरकराचा होता चेंडूला, चेंडू हवेत मात्र सगळे बघावं लागेल नाश्ताला मात्र दैव बलवंत या फलंदाजाचा जो एकदा घ्यायची होती मात्र एकदा 30,333 मात्र चेंडू यावेळेस मात्र डिप्लीट विकेटला चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द 4 रन्स. रुपयाची कमाई केली आहे 5 षटकामध्ये. हा चेंडू एक्साइटिंग पॉवर वापरली मात्र ताकद फलंदाज बाद होतो. आपल्या संघाचा उत्साह आपण वाढवण्याचं काम करतात त्या ठिकाणी. मात्र हा चेंडू आउटसाइड स्टंप डिस्काउंट फक्त 5 धावा आल्या. तर पहिल्या षटकात मार्गस्थ असताना यावेळेस मात्र गोल करतोय चेंडू मात्र शॉर्ट रनचे क्षेत्राचे चुकलाय. चेंडू सीमारेषेकडे जाते मात्र तोपर्यंत वेळ होता या 2 धावा घेण्याचा आणि या 2 दिला. पुढचा चेंडू यावेळेस पकडण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मात्र 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतो चेंडू मात्र एकाला एक कलेक्ट करता येत नाही. झेल तोपर्यंत चौकार दाखवला होता प्रशांतने, तो बाद झालाय. हा चेंडू रिके आल्यास मात्र बॅटचा फेस करतोय चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ पार्क 6 धावा. गुड बॅटिंग. तर 14 धावा. हा चेंडू यावेळेस पुढे आले होते मात्र बघितला चेंडू अगोदर त्याचा कट केला, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न यश लागत नाही आहे या ठिकाणी. हा चेंडू दत्ता बॅट बॉलर खेळतोय, अतुल संघाकडून खेळतोय. दत्ता लेटकडे खेळतोय, पुढे एकदा एकच धाव मिळेल. गुड बॉलिंग, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षकांची व्हीवर असताना सुद्धा आपल्या सरळ हाताने मदत केली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, आउटफील्ड करा आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा एक मात्र आक्रमकता दाखवली पहिल्या चेंडूवरती. हा चेंडूला जॉबलाईनचा चेंडू आणखी एक धक्का. तर राऊंड बॅक टू विकेट 2 षटक संपले. 18 धावा दाखवण्यावरती तिसरा गोलंदाज चेंडू शिस्तीला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू लागली होती मात्र चुका केल्या आणि संघ हरला. पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर 30 धावा दाखवतो. हा चेंडू या गोलंदाजाने मात्र सध्या या फायनलच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 3 षटकात दाखवल्या. दत्ता पुन्हा एकदा बॅटचा प्रेस करतोय, चेंडू बुडावला, फक्त सिंगल मिळतोय. यावेळेस डीपचं क्षेत्ररक्षक त्या मात्र या 3ऱ्या षटकामध्ये आलाय. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टंपला फेकलाय आणि अर्धशतक या स्पर्धेतील झळकावलाय. हा चेंडू पंचांकडे अपील केलं होतं डीके नंतर प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून घेण्याचा प्रयत्न, सॉंग अपील केलाय. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. कारण बक्षीस करून बघतो त्याला. हा चेंडू रिव्हर्स ताता चेंडू सीमापलीकडे गेलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा फटकेबाजी केली आहे. डीकेने पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवून गेल्याचा होता. शॉर्ट रनचे क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्टिंग करतोय, तोपर्यंत बाईची धाव मिळतोय.
चेंडू एकदा फेकले होते ना, तो तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव. पुढे डिलिव्हरी होती मात्र त्याचा बेस सोडला, चेंडू सीमापलीकडे जातोय. आणखी एक गुप्ती तर करतोच, बाकी शिवरायांची मेहरबानी. हा चेंडू यावेळेस मात्र नावातला होता क्षेत्रक्षक वेगाने लाठी चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे. कसा मगा केला या स्पर्धेमध्ये चेंडू सीमापलीकडे जातात. पहिल्या चेंडूवरती यंदाचा भावेश 2 षटकार दाखवले आतापर्यंत खेळीमध्ये परिचय दिला. हा चेंडू डिस्टन्सचा योग घेतलाय नियम क्रमांक 30 नुसार. आपण बघू शकतो कारण शेवटचा सामना आहे. हा चेंडू योगांचा चेंडू, हा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा उंची होता मात्र कोणतेही क्षेत्रक्षक नाहीये त्या ठिकाणी. एकदा रेपडले आणि एकच धावेवरती समाधान व्यक्त करेल कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 6 धावांनी खातं पूर्ण केलं होतं. पुन्हा एकदा पुढे आला या ठिकाणी मात्र या 17तील इनिंग मधील अंतिम चेंडू फेकण्याच्या तयारीत. हा चेंडू जबरदस्त पावर वापरला, चेंडू सरळ रेषा आमच्या समोरच्या लक्षाच्या समोर शेवटच्या चेंडूवरती षटकार. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम रसिकांचा कवी शेंडे. हा चेंडू कवी शेंडे पहिल्या विकेटचं पतन, मोठा मासा गावात सापडलाय वाघाची शिकार. अमोल हा चेंडू व्यवस्था ट्राय केलाय. या ठिकाणी निरीक्षकाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे मात्र इथे या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग, गुड रन द विकेट. तशाच प्रकारचं सेलिब्रेशन या मैदानावरती आपण पाहिलंय. हा चेंडू व्यवस्था बॅट पुढे घेते, कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येते. चेंडू यावेळेस वाईटचा इशारा मात्र तिथे फलंदाज बाद होतोय. हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. 4थ्या क्रमांकावर जगदीश येतोय. हा चेंडू मात्र संघ अडचणीत सापडला. हा चेंडू ऑनसाइड, फलंदाज ऑनसाइडला खेळणं पसंत करतात. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने चेंडू जातो डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट विकेटला व्हेरी गुड फिल्डिंग, फक्त एक धाव मिळते आणि यावेळेस धावसंख्या यातून 11 संघावरती आणि या धडपडातून मात्र या संघाला सावरणं कठीण जात आहे. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, लेट कट त्या ठिकाणी निर्धाव चेंडूने यावेळेस राऊंड विकेट. हा चेंडू टप्प्यापर्यंत खाली राहतोय कोणत्याही प्रकारचे निश्चितच या ठिकाणी. हा चेंडू हलक्या हाताने क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणखीन एक धक्का, 4था धक्का आशियाला गेलेला आहे. पहिल्या धक्क्यातून हा संघ सावरला नाही. इथे मात्र कोणताही फलंदाज खेळपट्टीवर थांबत नाही. चेंडू गॅप मधून चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतात मात्र या 2 धावा इथे मिळत आहेत. हा चेंडू एकटा करून काय करणार. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळाच्या बळावर तुम्हाला सामने जिंकायचे असतात. हा चेंडू येतो यावेळेस सीमारेषेबाहेर, लॉंग ऑफ सीमा. मात्र दुसऱ्या बाजूने निश्चितच 4 गडी बाद झाल्यात. हा चेंडू पुढे सरकले होते, कॉर्नरचा अपील, फलंदाज बाद, 5वा धक्का, दीपक गडाव नाईक टू पॅव्हिलियन. व्यक्त करतोय ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर BR हार्ने कॉलेजचे आमचे श्री मंगेश हरणे साहेब त्यांनी 21,000 रुपयाचे योगदान दिले स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त. आमच्या खेळाडूसाठी खेळाडू कक्ष, त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना 4 प्रेक्षक दालन उभी करून दिले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्ही आभार व्यक्त करतोय 2 पंचांचं ज्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान या 7 गावातील सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्या सर्व पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी बहुमूल्य वेळ देऊन आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार पारितोषिकाची उधळण केली. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
अनेक मान्यवर व्यासपीठावर सतीश दुरे सारा ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे आम्ही सुनील शेंडेचं व दत्ता मामांचं हे संपूर्ण कमिटीचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 चेंडू बॅट फुटवर गेले. हा चेंडू यावेळेस टप्पा वेळानंतर टेक ऑफ घेतोय. ते शेवटचे त्राचे फलंदाज फाईट करताना आपण पाहतोय. आता इथे हा चेंडू यष्टीरक्षकाला बेट करून निघून गेलाय फायनल लेग सीमारेषेच्या दिशेने. या 4 धावा बाईच्या स्वरूपात. चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज आणखी नाही धक्का. शेवटच्या सामन्यामध्ये फायनल मध्ये या सामन्यावर पकड मजबूत केली आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. षटकार. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगाने पुढे सरकलाय मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर होत आहे. पुढे धावत आले होते. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा पूर्ण चेंडू जातोय. थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र विधीला ते मंजूर नव्हतं. दत्ता कडवला ते मंजूर नव्हतं. त्यामुळे कवी पहिल्या चेंडूवर बाद झाला. चेंडू असे चांगले पंच म्हणून त्यांची एक ओळख निर्माण केली त्यांनी. लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट पंचांच्या भूमिकेत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी फिरोज खान सरने केलेली आहे. चेंडू लक्ष्मच्या बाहेर जात असताना पंच वाईटचा इशारा करताना योगेश इंद्रेकर सामना पुढे जिंकला त्याबद्दल निश्चितच प्रेक्षकांच्या मनात मोठ्या प्रकारचं प्रश्न असतं. मात्र ऑल आउटचं संकट डोक्यावरती. आता इलेव्हनच्या चेंडू बॅकफुटवर गेले आणि कट केले चेंडू. तो यावेळेस पॉवर बॉलच्या दिशेने मात्र एकच चेंडू यावेळेस बीट केले. फक्त औपचारिक राहिली आहे सामन्यामध्ये तर पूर्ण करायची इथे. मात्र ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा